कर्जमाफी योजनेतील जाचकटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दिलं निवेदन. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचकटी रद्द करून सर्व शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार क्रांती पाटील यांना देण्यात आले. राज्य सरकारने 2019 ते 2026 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यामध्ये घालण्यात आलेल्या अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा कळवळा असल्यास 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. एकवेळ समझोता ओटीएस योजनेत लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम आधी भरण्याची अट न घालता सरकारने सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करावी. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील 50,000 रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करावी. प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग 4 वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करावी, आदी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, जिल्हा उपाध्यक्ष बीजी माने, युवक जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर सकट, सुनील कांबळे, कोषाध्यक्ष डीपी कदम, तालुका विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष नितीन चव्हाण, सरफराज जमादार, भुजगोंडा पाटील, अल्लाउद्दीन पठाण, तेजप्रतापसिंह माने, सतीश भंडारे, धनाजी नाईक, तात्यासाहेब शिरहट्टी, उमेशचंद्र पाटील, अरुण पाटील, युवक तालुकाध्यक्ष नागेश कोळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.